हायवेवरच्या टेंभुर्णीमध्ये पिस्तूल गँग वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे। यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांना गावठी पिस्तूलची खबर मिळताच धडक कारवाई करत पोलिसांनी अभिषेक गायकवाड या तरुणाची झाडाझडती घेत त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत। ही झाली घटना, मात्र या पिस्तूल मागे अनेक गुपिते दडले आहेत। त्याचा तपास सध्या टेंभुर्णी पोलीस करत आहेत। माढा तालुक्यातील बेंबळे गावचा अभिषेक गायकवाड हा तरुण मागील अनेक दिवसापासून गुन्हेगारी क्षेत्रात काम करत असल्याची माहिती पोलिसांना लागली होती। त्यासाठी टेंभुर्णी पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती। तो मागील काही दिवसापासून गुंडगिरीचे अनेक रील्स इन्स्टा फेसबुकवर टाकायचा, मात्र पोलिसांना त्याच्याकडे काहीच सापडले नव्हते। मागील आठवड्यामध्ये याच अभिषेक गायकवाडचे कनेक्शन जामखेडपर्यंत असल्याचे निष्पन्न झाले। मागील 4 मार्च रोजी जामखेडमध्ये सराईत गुन्हेगार आणि नामांकित पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार झाला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, ज्यामुळे पोलिसांच्या तपासाचे कान टवकारले आणि हा तपास गोळीबाराच्या दिशेने नव्हे तर गोळीबाराच्या मागे लपलेले अनेक चेहऱ्यांचा शोध लावण्यासाठी सुरू झाला, ज्यामध्ये जामखेडपासून सुरू झालेला तपास माढा तालुक्यातील सोलापूर पुणे हायवेवर असणाऱ्या टेंभुर्णी गावापर्यंत येऊन थांबला, जिथे बेंबळे गावचा तरुण अभिषेक गायकवाड हा मागील अनेक दिवसापासून याच सराईत गुंड सागर मोहोळकरच्या संपर्कात असल्याचं समोर आलं। तर याच अभिषेक गायकवाडच्या मोबाईलवर एका गुन्हेगाराने मला पिस्तूल पाहिजे, कारण आमच्या घायवळ साहेबाला ज्याने थोबाडीत मारले त्याचा बदला घ्यायचा आहे, असं चॅटिंग केलेलं पोलीस तपासात निदर्शनास आलं। याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळताच तात्काळ अभिषेक गायकवाडला सापळा रचून ताब्यात घेतलं। त्या दरम्यान टेंभुर्णी पोलिसांना त्याच्याकडे एक गावठी बंदूक आणि अनेक जिवंत काडतुसे सापडली, त्यामुळे टेंभुर्णीमध्ये पिस्तूल गँग सक्रिय आहे हे निश्चित झालं। सध्या संपूर्ण माढा तालुक्यातील अनेक तरुण अशा गुन्हेगारीमध्ये सक्रिय असून अशा गुन्हेगारींचे पुणे गुन्हेगारीचे कनेक्शन असल्याचं देखील दिसून येत आहे। मात्र टेंभुर्णी पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेली ही कारवाई म्हणजेच तपासाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे।